आणि राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी आहे। 25 जूनला दिल्लीमध्ये काँग्रेसच्या एका महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या बैठकीला उपस्थित असतील अशी माहिती मिळते आहे। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। राजू, लोकसभेचे निकाल लागतात न लागतात तोच आता काँग्रेसने विधानसभेसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। काय अपडेट्स आहेत? प्रज्ञा, पाहतो आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये घवघवीत यश मिळाल्यानंतर आता काँग्रेसने जे आहे ते विधानसभेच्या तयारीला सुरुवात केलेली आहे आणि त्यासाठी 25 जूनला दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे। राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि महाराष्ट्रातील महत्त्वाचे काँग्रेसचे नेते या बैठकीला उपस्थित असणार आहे आणि विधानसभेची नेमकी कशी रणनीती ठरवायची यावरती चर्चा होणार आहे। कारण आपण पाहतोय की पावसाळा संपल्यानंतर दिवाळीमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि त्याच्या तयारीला आतापासूनच काँग्रेस लागलेला आहे। खरं तर ही निवडणूक लढत असताना महाविकास आघाडी म्हणून लढताना शिवसेना असेल, राष्ट्रवादी, शरद पवार गट असेल आणि काँग्रेस नेमकं जागांचं वाटप कसं असलं पाहिजे, फॉर्म्युला नेमका कसा असला पाहिजे यावरती चर्चा होईल। त्याचप्रमाणे जे काही लोकसभेला मतं पडलेली आहे त्यामध्ये विधानसभेनुसार कुठे कमी मतं पडलेली आहेत, त्या ठिकाणी काय स्ट्रॅटेजी करावी लागेल, जास्त मतं पडलेली आहे त्या ठिकाणी कुठला उमेदवार द्यावा लागणार आहे, अशा सगळ्या प्रकारची जी आहे ती स्ट्रॅटेजी ठरणार आहे। त्यामुळे 25 जूनला ही अतिशय महत्त्वाची बैठक म्हणावी लागेल आणि काँग्रेस कुठेतरी आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे। त्यामुळे विधानसभेच्या तयारीची आतापासून सुरुवात केली आपल्याला पाहायला मिळते। निश्चित काँग्रेसचा कॉन्फिडन्स वाढलाय। लोकसभेमध्ये मिळालेलं यश हे कदाचित विधानसभेमध्ये काँग्रेसला आणखी पुढे घेऊन जाण्यामध्ये यशस्वी ठरेल आणि त्याचीच पायाभरणी आतापासून केली जाते। राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।